नमस्कार मंडळी, आज आपण आलो आहोत साई श्रद्धा डेअरी फार्मवर। हा डेअरी फार्म आहे बेडगाव येथे, तालुका जिल्हा परभणी। तर सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपल्या सोबत असणार आहेत डॉक्टर अमोल मेटे पाटील सर, परभणी जिल्ह्यात ज्यांनी वैद्यकीय क्षेत्रात आपलं एक मोठं नाव कमावलेलं आहे। पण फक्त एवढंच नाही, ते एक अव्वल पशुपालक देखील आहेत। चला तर मग आज त्यांच्या अनुभवातून जाणून घेऊया एक यशस्वी पशुपालक बनण्यासाठी काय काय करावं लागतं आणि काय असतो पशुपालन व्यवसायाचा संपूर्ण रोडमॅप। तर सुरू करूया आपली ही खास मुलाखत फक्त आणि फक्त साई श्रद्धा डेअरी फार्मवरून। नमस्कार सर। नमस्कार। सर्वप्रथम आपल्या व्ह्युअर्सना तुम्ही आपला परिचय करून द्या। नमस्कार, मी डॉक्टर अमोल अंबादासराव मेटे पाटील, बालरोग तज्ञ, परभणी येथे 16 वर्षापासून कार्यरत आहे आणि नुकतेच 1-2 वर्ष झाले साई श्रद्धा डेअरी फार्म नावाने हा फर्म मी चालू केलेला आहे। सर, तुमच्या प्रवासाबद्दल थोडं सांगा। एक डॉक्टर असूनही पशुपालनाचा व्यवसाय करण्याची प्रेरणा कशी मिळाली? साधारण वडिलोपार्जितच शेती हा मुख्य व्यवसाय होता आमचा आणि आजोबा म्हणा, काका म्हणा यांनी प्रगतशील शेती करून त्यात मोठे यश मिळवलेले होते। आज पिढीला माझे वडील अंबादासराव मेटे पाटील स्वतः शेती बघतात, सोबत लहाना भाऊ अभिजित मेटे हा सुद्धा वडिलांना या शेतीमध्ये मदत करतो। तर सर, तुम्हाला डेअरी फार्मचे प्रोत्साहन व मार्गदर्शन कसे मिळाले? साधारण प्रोत्साहन म्हणलं तर फॅमिलीकडून खूप मोठा सपोर्ट मिळाला। माझे मामा डॉक्टर भास्करराव बोरगावकर हे बोरगावकर कुटुंबातील लातूर येथील मोठे पशुवैद्यकीय अधिकारी, डेप्युटी डायरेक्टर लेवलपर्यंत त्यांनी सेवा दिलेली होती। त्यांचे ह्या डेअरी फार्ममधले मार्गदर्शन माझ्यासाठी खूप अमूल्य आहे। ते असे म्हणता येईल की त्यांचाच मुख्य वाटा ह्या डेअरी फार्म मध्ये आहे। तसेच माननीय नितीन मार्कंडे सर, डॉक्टर चंदेल सर, डॉक्टर रणजित लाड सर यांनी या व्यक्तींनी वारंवार मला योग्य ते वेळी योग्य मार्गदर्शन केल्यामुळे आज मी ह्या गोठ्याचं नियोजन व्यवस्थितरित्या करू शकलो। तर सर, या डेअरी फार्मची सुरुवात कशी झाली? परभणी जिल्ह्यामध्ये बरेच पशुपालक असे आहेत की जे हरियाणाला पशुपालक खरेदीसाठी जात असतात। तसाही आमचा एक ग्रुप आहे 8 ते 10 जणांचा, ज्यात श्री दत्ता लाड पत्रकार, पुण्यनगरी, बालाजी अवचार जे की देवलगाव अवचारचे प्रगतशील पशुपालक आहेत। तसेच माझ्या मते तुम्ही सुद्धा एक वेळेस खरेदीसाठी होतात आणि असा एक 8 ते 10 जणांचा ग्रुप आम्ही खरेदीसाठी हरियाणाला जातो व सर्वानुमते सर्वांचे ओपिनियन घेऊन चांगल्या म्हशींची आणि गायींची खरेदी करत असतो। सुरुवातीला हरियाणामधनं मी एक 10 जनावर घेऊन आलो होतो, त्यात 1 रेडा आणि 8 म्हशी आणि 1 गाय घेऊन आलो होतो। आज मितीला माझ्याकडे 35 मोठे जनावर आहेत, तसेच 30 जनावर लहान पिल्ले आहेत। हे विश्वनाथ मेटे आहेत, माझा पुतण्या आहे। गोठ्याचे नियोजन सर्व सध्या तेच बघतायत। सर, तर एकंदरीत मी जनावरांची तुमची संख्या बघितली, 30 ते 35 जनावर आहेत आणि सुंदर अशा प्रकारे कालवडी देखील तुम्ही तयार केलेल्या आहेत। तर एकंदरीत इथलं जे मॅनेजमेंट आहे, इथली जी दैनंदिनी आहे ती कशा प्रकारे चालते? सर, आपल्याकडे आता उत्तर प्रदेशात 3 लोक कामाला आहेत, भैया लोक। तर त्यांचं नियोजन असं असतं, सकाळी उठल्यानंतर सर्व जनावरांची साफसफाई करायची, त्यानंतर चारा टाकायचा, म्हणजे प्रत्येक जनावराला 12 ते 15 किलो या दरम्यान चारा टाकायचा प्रत्येक मोठ्या जनावराला। त्याच्यानंतर आपली जी साफसफाई करून मग चारा टाकल्यानंतर आपण काय करतो की आपल्याकडे जे आपण पशुखाद्य देतो त्याच्यामध्ये सरकी पेंड देतो, चनाचुरी आणि मक्काचुरी, हे पूर्ण एकत्रित मिश्रण करून जे जनावर जास्त दुधाचं आहे त्याच्यानुसार आपण त्यांना डाएट देतो आणि त्याच्यामध्ये आपण मिनरल मिक्सचर आणि चाऱ्यामध्ये खायचा सोडा आणि मीठ हे योग्य प्रमाणात आपण टाकतो। हे झाल्यानंतर मग आता आपण धारा वगैरे काढतो। तर एकंदरीत या जनावरांसाठी रोजचा चारा किती लागतो? सर, आता आपल्याकडे जे आहेत एकूण 35 जनावर, मोठे आणि छोटे 25, हो, त्याच्यासाठी आपण एक 100 पेंडी कडवा काढतो
अच्छा. एक 2 बैलगाड्या हिरवा चारा टाकतो. अच्छा. आणि जे आपण लोकलचं जे गव्हाचं भुसा, हरभऱ्याचा भुसा आहे, हो. हे एक 10 ते 15 मोठे हे असतात टोपली, ते टाकतो. हो. तर हे पूर्ण आपण व्यवस्थित त्यांना प्रमाण TMR पद्धतीने आपण करून देतो. सर, तर मी या ठिकाणी बघितलं की तुमच्या जनावरांच्या अंगावर खूप छान अशा प्रकारे चकाकी दिसते, तेजदार डोळे वगैरे, म्हणजे जनावरं अगदी व्यवस्थित आहेत असं म्हणायला हरकत नाही. तर यांच्या आरोग्याची काळजी तुम्ही नेमकी कशी घेता? हो सर, आपण त्या प्रमाणात त्यांची आपण काळजी पण घेतो. जसं की जेव्हा आपण ते खुराक वगैरे देतो, जसं की मका वगैरे जे राशन त्यांना देतो, त्याच्यामध्ये प्रत्येक 10 दिवसाला मोहरीचं तेल आणि गूळ हे प्रत्येक 10 दिवसाला आपण त्यांना देतो. प्लस त्याच्यामध्ये आपण मिनरल मिक्सचर तर डेली प्रत्येक जनावराला 50 ग्राम देतोच. हे ज्यानंतर आपण हे झाल्यानंतर पण आपण काय करतो की प्रत्येक महिन्याला छोट्या जनावराची जंतनाशक औषध देतो. आणि मोठ्या जनावरांमध्ये प्रत्येक 4 महिन्याला आपण एकदा 4 महिने ते जंतनाशक आपण देतो त्यांना. लसीकरण आपण त्यांचं करून घेतो. तर सर, मी या ठिकाणी बघितलं की जवळपास आपल्याकडं 35 जनावरं आहेत. तर एकंदरीत रोजचं जे दूध उत्पादन आहे ते किती होतं आणि बाहेरून तुम्ही काही संकलन वगैरे करता का? हो सर, आपण संकलन पण करतो आणि आपलं स्वतःचं जे उत्पादन आहे ते पण सांगतो तुम्हाला. सध्या आपल्याकडे मोठे 35 जनावर, त्यापैकी आपले 20 ते 22 जनावर दुधावर आहे. तर 22 जनावरांचं दूध आपल्याला 170 लिटर सध्या चालू आहे. ते आपण पूर्ण वरव्यामध्ये वितरित करतो. होलसेलला आपण काही टाकत नाही. आणि त्या व्यतिरिक्त संकलन जे म्हणले ते आपल्याकडे आहे अमूलवाल्यांचं संकलन आहे. आपण ते पण कलेक्ट करतो. आजूबाजूच्या गावाचे शेतकरी जे आहेत त्यांचं कलेक्ट करतो. आणि 300-350 लिटर दर डेलीचं कलेक्शन आहे, ते आपण अमूलला देऊन टाकतो. सर, तर तुम्ही बोलत असताना आपल्याला म्हणाले की ब्रीडिंगवर आता शेतकऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. तर तुमच्या फार्ममध्ये ब्रीडिंगसाठी तुम्ही कुठले उपाययोजना करता किंवा त्यावर कशा प्रकारे काम करता? सामान्यतः जे नवीन पशुपालक असतात त्यांचा असा समज असतो की दूध हे दुधाला प्रायोरिटी देतात. दूध हे नंबर 1 असतं त्यांच्यासाठी आणि बाकीच्या गोष्टी गौण असतात. पण माझ्या मते मी नंबर 1 वर ठेवील ब्रीडिंग, नंबर 2 वर ठेवील शेणखत आणि नंबर 3 वर ठेवील दूध. कारण जर तुम्ही ब्रीडिंग आणि शेणखतावर जर काम केलं नाही तर तुमच्या डेअरी फार्मला काही अर्थ राहणार नाही. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त ब्रीडिंगवर काम केले पाहिजे असे मला वाटते. आणि आजकाल सर्वांना तसा अवेअरनेस आलेला आहे. मी सुद्धा ब्रीडिंगवर काम करतो आहे. आज माझ्याकडे 22-24 महिन्याच्या वगारी लागलेल्या आहेत. 2-3 महिन्याच्या लागून म्हणजे 2च वर्ष झाले आहेत मला, पण माझ्याकडे चांगल्या वगारी डेव्हलप होत आहेत. सिमेंटसाठी मी ABC सिमेंट म्हणून विजयवाड्याला जे वीरवल्लीला आहे, राजू सरपंच यांचे फार मोठे युनिट आहे. तर मी तिथनं सिमेंट आणतो. त्याच्यात पण सेक्स सॉर्टेड सिमेंट आहेत, रेग्युलर सिमेंट्स आहेत. माझ्याकडे साहिवाल गाई असल्यामुळे साहिवालचे काही सिमेंट्स असतात किंवा मुरा मशीनचे जे मोठे मोठे बुल्स आहेत ज्यांचे रिझल्ट्स खूप छान आहेत, अशा मुरा मशीनचे सिमेंट मी तिथनंच आणतो. सर, तर आपण बघितलं की आर्टिफिशियल इन्सिमिनेशन करताना, कृत्रिम रेतन करताना तुम्ही जे आता बोलले की सॉर्टेड सिमन आणि रेग्युलर सिमन, तर ह्याचं नियोजन तुम्ही कसं करता की कुठल्या म्हशीला कुठलं सिमन भरवता? जी समजा पहिल्या वेताची असेल, दुसऱ्या वेताची असेल, कमी किंवा यंग असेल, वयाने यंग असेल, तर तिला आपण सॉर्टेड सिमन प्रेफर करतो. कारण तिच्यात गर्भाशयाचे आजार किंवा बाकीच्या गोष्टी किंवा इन्फेक्शन्सचे प्रमाण कमी असते. त्या उलट समजा जी म्हैस दुधावर कमी आहे किंवा जिचे आजारी पडण्याचे प्रमाण जरा जास्त असते, अशा म्हशीला आम्ही रेग्युलर सिमेंट लावण्याकडे भर देतो. जे साहिवाल गायी असतात त्या साहिवाल गायींना सॉर्टेड सिमेंटकडेच आमचा जास्त कल असतो. सर, जसं की मी बघितलं की आपल्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात दुधाचं प्रोडक्शन होतं, तर एकंदरीत याचं वितरण, डिस्ट्रीब्युशन आणि मार्केटिंग तुम्ही कशा प्रकारे करता? जे आमचं कलेक्शन झालेलं असतं सकाळचं आणि संध्याकाळचं दूध, ते आम्ही या बॉटलद्वारे कस्टमरपर्यंत आम्ही सेवा देत असतो. सकाळ आणि संध्याकाळ या 2 शिफ्टमध्ये आम्ही ही 1 लिटरची बॉटल आहे आणि अर्धा लिटरची बॉटल आहे, त्याच्यामध्ये आम्ही मिल्क पॅकिंग करून फ्रेश दूध कस्टमरला प्रोव्हाइड करत असतो. तर अशा प्रकारे बॉटलची वॉशिंग झाल्यानंतर आम्ही यामध्ये दूध पॅक करून यावरती सील लावतो, जेणेकरून की ट्रान्सपोर्ट दरम्यान दुधासोबत काही छेडछाड होणार नाही. जसे की आपण दूध इथून पाठवतोय तसेच दूध कस्टमरला जावे. तर सर, या ठिकाणी दुधाची जी गुणवत्ता आहे
ती तुम्ही कशा प्रकारे तपासता? त्याच्याकडे आमचं फार जास्त लक्ष असतं, कारण माझ्याकडे एक मिल्क ॲनालायझर आहे. त्या मिल्क ॲनालायझरमध्ये दुधाचं फॅटचं प्रमाण, SNFचं प्रमाण, शुगर लेवल आपण बघतो आणि त्यानुसार ते आम्ही वितरित करत असतो. कारण जर दुधाची गुणवत्ता जर फॅट व्यवस्थित नसेल, SNF व्यवस्थित नसेल तर त्याला मागणी नसते. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बऱ्याच ठिकाणी जास्त दुधाचं प्रोडक्शन करण्यासाठी अनैतिकरित्या तुमचे हार्मोन इंजेक्शन्स म्हणा, ऑक्सिटोसिन इंजेक्शन्स देऊन जास्तीत जास्त दूध काढण्याचा प्रयत्न असतो. पण हे जे आहे ते ऑक्सिटोसिन इंजेक्शन्स जे आहेत ते जनावरासाठी खूप हानिकारक आहेत. तसेच मनुष्यावर किंवा लहान मुलांवर जे की याचं सेवन करतात दुधाचं, यांच्यासाठी खूप घातक आहे. त्यामुळे मी माझ्या गोठ्यावर ऑक्सिटोसिन फ्री सर्व गोष्टी करण्याकडे लक्ष देत असतो. जरी यदाकदाचित दुर्दैवाने एखाद्या म्हशीचं म्हणा किंवा गाईचं म्हणा वासरू दगावलं असेल तर आम्ही त्याचा चेहरा बनवून आम्ही त्याला हातावर घेण्याचा किंवा पाणवण्याचा प्रयत्न करत असतो. असे केल्याने ऑक्सिटोसिनची जी आवश्यकता असते ती मात्र पूर्ण निरंक ठरते. सर, तर गोठ्यामध्ये तुम्ही नवीन तंत्रज्ञानाचा वापर कशा प्रकारे केलेला आहे? आता अशातच 1 वर्षापूर्वी मी मिल्किंग मशीनचं इंट्रोडक्शन केलेलं आहे. D-Level कंपनीची जागतिक स्तरावरची सर्वात चांगली मशीन मी आमच्या गोठ्यात वापरतो. मिल्किंग मशीनचे फायदे बरेचसे आहेत. मिल्किंग मशीनने मॅस्टायटिस होण्याचे प्रमाण खूप कमी होते. त्यातही पुन्हा D-Level कंपनीचे जे डीप कप असतात ते आम्ही वापरतो. त्यामुळे सडांचे प्रॉब्लेम्स मॅक्झिमम जनावरांमध्ये येत नाहीत आणि जनावरांसाठी सुद्धा ते खूप म्हणजे सुखकारक अशी गोष्ट असते. तर सर, आता भविष्यात आपला हा जो फार्म आहे खूप मोठ्या स्तरावर चालू आहे, तर या फार्मला तुम्ही भविष्यात आणखीन काही मोठं स्वरूप देणार आहेत किंवा भविष्यात काही आणखी मोठ्या योजना आहेत का? एकतर लाईव्ह स्टॉक मेंटेन करणं खूप अवघड असतं. एक जनावराची लिमिट असते, त्या लिमिटपर्यंत आपण काम करू शकतो. साधारण 50 ते 60 जनावरापर्यंत आपण जावं असं मला वाटतं आणि त्याच्यानंतर दुग्धजन्य पदार्थात जाण्याची माझी इच्छा आहे, मानस आहे. लवकरच मी जे प्रधानमंत्री सूक्ष्म उद्योग जो स्कीम आहे त्या स्कीमद्वारे मी दुग्धजन्य पदार्थात जाणार आहे. शेणापासून वर्मी कंपोस्ट किंवा जो गांडूळ खत आहे त्याचा प्लांट मी ऑलरेडी चालू केलेला आहे. लवकरच ते मार्केटमध्ये उपलब्ध होतील आणि त्याबरोबरच ब्रीडिंग करून आपल्या येथील जनावर विक्रीसाठी दुसऱ्या नवीन शेतकऱ्यांना किंवा नवीन पशुपालकांना विक्रीसाठी उपलब्ध करावे, हाच माझा यापुढील भविष्यातील विचार आहे. सर, तर आपण एकंदरीत तुमचं नियोजन बघितलं, सर्व गोष्टी खूप छान वाटल्या. तर माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला असणार आहे की आजचे जे काही तरुणी आहेत तर त्यांना या व्यवसायात येण्याची इच्छा असते, तर अशा तरुणांना तुम्ही काय सल्ला द्याल? नवीन पशुपालक किंवा नवीन तरुणांनी या व्यवसायात जरूर आलं पाहिजे. कारण तुमच्या जर हातात मनगटात जोर असेल तर तुम्ही हा व्यवसाय व्यवस्थितरित्या करू शकता. शेवटी आपण सर्व शेतकऱ्याची कुटुंबातले व्यक्ती आहोत, त्यामुळे आपण त्या गोष्टीत काही कमी पडणार नाहीत याची मला खात्री आहे. फक्त आपल्याला काय करावं लागेल की दुधासोबत आपल्याला दुग्धजन्य पदार्थ किंवा दुधाचे काही व्हॅल्यू ॲडेड गोष्टी करून आपल्याला त्यात आपल्याला आपला उत्पादन खर्च आपल्याला काढता येईल. तर मित्रांनो, आपण बघितले की डॉक्टर अमोल मेटे सरांचे आयुष्य हे खूप मेहनतीने आणि कष्टाने त्यांनी आपल्याला दाखवून दिले की कुठलाही व्यवसाय एका उच्च स्तरावर नेला जाऊ शकतो. त्यांनी डेअरी व डॉक्टरकी एकत्र सांभाळून एक उत्कृष्ट असा आदर्श निर्माण केला आहे. तरी सर, तुम्ही आम्हाला वेळात वेळ काढून आमच्या चॅनलला आल्याबद्दल, सर्व व्ह्युअर्सना माहिती दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद विशाल.